नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत काही जीकेचे इम्पॉर्टंट प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? ऑप्शन आहेत तुमचे मेंडेल, बी डार्विन, सी लॅमार्क, डी मेंडेलू. कोणत्याही प्रश्न उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि शेवटला तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते पण सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए मेंडेल. मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, चलेजाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी लालबहादूर शास्त्री, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी जवाहरलाल नेहरू. तर चलेजाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांनी चलेजाव ठरावाचा मसुदा तयार केला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 आहे, पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए केंद्रसूची, बी राज्यसूची, सी समवर्त सूची, डी विशेष सूची. तर पोलीस हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी राज्यसूची. राज्यसूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे हा प्रश्न. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कुणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा फुले, बी भाऊराव पाटील, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी धोंडो केशव कर्वे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी पुणे, डी नाशिक. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी पुणे. पुण्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन आहेत ए जुन्नर, बी शिरूर, सी मावळ, डी पुरंदर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए जुन्नर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए जुन्नर. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? ऑप्शन आहेत ए रायगड, बी सातारा, सी सांगली, डी पुणे. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी सातारा. सातारा येथे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? ऑप्शन आहेत ए हरसवाडी, बी पळसवाडी, सी धुमाळवाडी, डी राजधेरवाडी. तर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी धुमाळवाडी. धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 9 आहे, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन आहेत ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 6 वर्ष, डी 5 वर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी 5 वर्ष. 5 वर्ष हा लोकसभेचा कार्यकाल असतो. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात येथे हत्ती रोग संशोधन केंद्र आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातनी? तर ऑप्शन आहेत ए वर्धा, बी ठाणे, सी पुणे, डी चंद्रपूर. तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हत्ती रोग संशोधन केंद्र आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए वर्धा. वर्धा या जिल्ह्यातनी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 11 आहे, देशातील सर्वात मोठी सहकार सूतगिरणी महाराष्ट्रात कुठे आहे?
ऑप्शन आहेत ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी नागपूर, डी इचलकरंजी. तर देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी जी आहे ती महाराष्ट्रात आहे आणि कुठे आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी इचलकरंजी. इचलकरंजी येथे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन आहेत ए 238, बी 250, सी 78, डी 288. तर महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्य संख्या किती आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी 288. 288 हे विधानसभेतील सदस्य संख्या आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखते? ऑप्शन आहेत ए तांबे, बी ॲल्युमिनियम, सी सिल्वर, डी जस्त. तर कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे थांबवते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी जस्त. जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे थांबवते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14 आहे, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए नाशिक, बी पुणे, सी ठाणे, डी अहिल्यानगर. तर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी पुणे. पुणे या जिल्ह्यातनी भीमाशंकर अभयारण्य आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? ऑप्शन आहेत ए कृष्णा, बी गोदावरी, सी भीमा, डी कावेरी. तर कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? कृष्णा नदी पण महाराष्ट्रातून वाहते, गोदावरी नदी पण महाराष्ट्रातून वाहते, भीमा नदी पण महाराष्ट्रातून वाहते. तर कावेरी ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही, ते त्यानं वाहत नाही विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी कावेरी. कावेरी ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रथम प्रमुख म्हणजे CDS कोण होते? ऑप्शन आहेत ए बिपिन रावत, बी मनोज नरवणे, सी करमवीर सिंग, डी कुलदीप सिंग. तर हा शेवटचा प्रश्न आहे आणि इथंच थांबूया. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुमचे 15पैकी किती प्रश्न बरोबर आले ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.